मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव 425508 रावेरचा पिनकोड नंबर। माझा मोबाईल नंबर 985000155558 हा माझा मोबाईल नंबर आहे। आज 7 तारीख रविवार असल्या कारणाने आज चंद्रग्रहण पण आहे। चंद्रग्रहण मातृपितृ पक्षाच्या सुरुवातीला आणि मातृपितृ पक्ष समापनाच्या दिवशी पण 21 तारखेला सूर्यग्रहण हा योग आलेला आहे। हा फार महत्त्वपूर्ण योग आलेला आहे। याच्यासाठीच जाणकार ज्योतिषांची गरज असावी लागते। ग्रंथामध्ये बघावं लागते, अभ्यास करावा लागतो। तर आपण ते बघणार आहोत। आज 7 सप्टेंबर 2025 वार रविवार सकाळचे 6:45। आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। आपण सर्वप्रथम उद्या जो महालय पक्ष चालू होतो आहे त्याविषयी आपण बघणार आहोत। दिनांक 8 सोमवार प्रतिपदा श्राद्ध त्या दिवशी करावे। दिनांक 9 मंगळवार द्वितीय श्राद्ध करावे। दिनांक 10 बुधवार तृतीय 15:38 नंतर चतुर्थी। तृतीयाचं श्राद्ध आणि चतुर्थीचं श्राद्ध याच दिवशी करावं। दिनांक 11 गुरुवार पंचमीचं श्राद्ध या दिवशी करावं। दिनांक 12 शुक्रवार षष्ठीचं श्राद्ध या दिवशी करावं। दिनांक 13 शनिवार सप्तमी या दिवशी श्राद्ध करा। दिनांक 14 वार रविवार अष्टमीचं श्राद्धाचा दिवस। दिनांक 15 वार सोमवार अविद्वानवमी म्हणजे ज्या सर्व सौभाग्यवती स्वर्गवासी झालेल्या आहे त्यांचा श्राद्ध करण्याचा हा विधीसाठी एकमेव दिवस दिलेला आहे। याच्यापूर्वी निधन झालं असेल, याच्यानंतर निधन झालेलं असेल तरी पण या दिवशी हा स्पेशल दिवस असल्या कारणाने, महत्त्वाचा दिवस असल्या कारणाने ज्या सौभाग्यवती गेलेले आहे त्या स्त्रियांचं श्राद्ध या दिवशी अवश्य करावं। म्हणजे सौभाग्यवती जाणं किती शास्त्रसंमत आणि महत्त्वाचं आहे हे आपल्याला यावरून लक्षात येईल। कारण सौभाग्य जाणं हे प्रत्येक स्त्रीची इच्छा असते, परंतु काहींची इच्छा पूर्ण होत नाही। परंतु शास्त्रसंमत ज्या सौभाग्यवती जातात त्यांना वैतरणा नदीमधून थेट प्रवेश स्वर्गात मिळत असतो। परंतु पितरपाठा जो म्हणतात, श्राद्ध पक्ष जो म्हणतात, या पक्षामध्ये 3 पिढ्यांचं श्राद्ध केले जाते। मग या 3 पिढ्यांचं श्राद्ध केले जाते म्हणजे ते अजूनही आपल्यामध्ये आहेत हे लक्षात घ्यावं। ज्यांचा स्वर्गवास झालेला आहे अशा व्यक्ती। अविद्वानवमी म्हणजे सौभाग्य झालेल्या स्त्रियांचं हे शास्त्र। सौभाग्यवतींना कर्माचा हिशोब हा चांगला असतो, उचित असतो, योग्य असतो। म्हणूनच त्यांना सौभाग्यवतीचं निधन मिळते, स्वर्गवास मिळतो। आणि त्यांच्यासाठी सर्वांनीच घरातील पूर्ण वंशांनी श्राद्ध करणं अति महत्त्वाचं आहे। असो 16 दिनांक मंगळवार दशमीचं श्राद्ध करावं। दिनांक 17 बुधवार एकादशीचं श्राद्ध करावं। दिनांक 18 गुरुवार द्वादशी आणि जे संन्यासी लोक आहे त्यांचं श्राद्ध गुरुवारी पुष्यामृत आहे। लक्षात घ्या जिवंत माता पिता यांना सुवर्ण दान करा। माते सौभाग्य अलंकार करा, पित्यास आभूषण अलंकार करा। दिनांक 19 मासिक शिवरात्र रात्री शिव महादेव दर्शन अवश्य घ्या। स्मशानभूमीतील महादेवाचे दर्शन घेतल्यास अति उत्तम आहे। या दिवशी त्रयोदशीचं श्राद्ध आहे। दिनांक 20 शनिवार चतुर्दशीचं श्राद्ध
अपघात, शस्त्रभय किंवा फाशी घेतलेली आहे किंवा मेडिकलच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर वाटत असेल तर त्यांचा मृत्यू झालेला आहे, तर त्यांच्यासाठी पण हा 20 तारीख महत्त्वाची आहे. 20 तारीख ज्यांची आहे आणि जे मृत्यूस कारण आहे त्यांना भोग प्राप्त आहे. मातृपितृ पक्षात तिले श्राद्ध त्यांच्या भोगास निश्चित कारण होईल. 21ला रविवार आहे. सर्वांचं श्राद्ध, अमावस्या तिथीचं श्राद्ध या ठिकाणी आपल्याला केलं आहे. त्याला सर्व पितृ अमावस्या म्हटलं जाते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपण आता सगळेजण पितृपक्ष म्हणतात, पितृपंधरवडा म्हणतात. हा शब्द चुकीचा आहे. मला वाटतं चुकीचा म्हणण्यापेक्षा अपूर्ण आहे असं म्हटलं चालेल. मग स्त्रिया जे मातृ गेले निधन, त्यांचा पक्ष कोणता? मग त्या पक्षात तर अविद्वानवमी आहेच आणि स्त्रियांचं श्राद्ध पण करावं लागतेच, महिलांचं. म्हणून याला पितृपक्ष न म्हणता मातृपितृपक्ष म्हणायला हवं असं मी सूचना पंचांगकर्त्यांना देऊ इच्छितो आणि इतर सर्व पूजा पंडित जे काही आहे कर्मकांड करणारे यांना पण. म्हणून हा मातृपितृ श्राद्ध पितर पक्ष आहे. हा 8/9/2025 इंग्रजी सप्टेंबर महिना, भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा, दक्षिणायन आणि प्रथम दिवस सोमवार, समापन दिवस 21 तारीख, तिथी अमावस्या, सूर्यग्रहण आणि सर्व मातृपितृ पितराला भोजनाचा दिवस हा असा आहे. पहा, या वेळेला श्राद्ध पक्षाच्या पूर्वी चंद्रग्रहण आणि श्राद्ध पक्षाच्या समापनला सूर्यग्रहण. फार उत्कृष्ट योग आहे. आपण माहिती घेतच आहोत. श्राद्ध कुठे करावा असा कुणालाही प्रश्न आजपावतर पडलेला नाही किंवा श्राद्ध कुठे करावे असा विचार पण कुणाच्या मनात आलेला नसेल व याविषयी फारशी माहिती पण कुणी देत नाही आणि कुणी विचारत नाही. नित्यवर्षी श्राद्ध होतच असतात, वार्षिक श्राद्ध पण होत असतात, पण कुठे काय याविषयीची माहिती कोणीही देत नाही. आणि खऱ्या अर्थाने श्राद्ध मनापासून किती जण करतात हे यावरून कळून येते. लग्न कुठे करावे, फिरायला कुठे जावे, घरे बांधताना बेडरूम कुठे असावी, हॉल कुठे असावे, बाहेर जेवण घ्यायचे तर कुठल्या हॉटेलमध्ये जेवावे, जेवणासाठी कुठले पदार्थ बोलवावे, या गोष्टीचा सर्वजण विचार करतात, सर्वत्र विचार करतात. परत श्राद्ध करताना श्राद्ध कुठे करावे आपला असा विषय मनामध्ये आला आहे का? नाही ना. मग आपण त्याविषयी मार्गदर्शन बघूया. त्यात कोणते पदार्थ असावे याचा विचार पण आपण कधी केला आहे का? जे वडा, खीर एवढ्यावरच आपण श्राद्ध करत असतो. ते तर करा, परंतु त्यासोबत आपण मातृपितृचा विचार करून मातृपितृ पक्षात मातृपितृ जेवायला येतात आणि आपण मात्र सर्व आपल्या मनाप्रमाणे करतो. मातृपितृ येतात या ठिकाणी तर त्यांच्या मनाचा विचार करायला नको, त्यांच्या इच्छेचा विचार करायला नको. त्यांच्या इच्छेप्रमाणे तर एक दिवस हवा. माता पिता वृद्ध झाले की तेव्हा पण आपण त्यांना आपल्या मताप्रमाणे वागवायला वागतो. हे दुःखद गोष्ट आहे. आणि त्यांच्या निधनानंतर पण आपण त्यांच्या मनाचा विचार करत नाही, हे पण दुःखद आहे. आपल्या मताप्रमाणे श्राद्ध करायचे. खरं तर मातृपितृ आपणास देह दिला आहे तर रिमोट मातृपितृच्या हाती हवा, पण जिवंत असताना पण देखील रिमोट आपल्या हाती आपण घेतात. हे दुर्दैव्य आहे. त्यांच्या जीवनाचा रिमोट आपल्या हाती किती उलट परिस्थिती ही आहे असे आपण करीत आहोत. पण मग संकटे समस्या दुर्दैव्य आपले जीवन आयुष्यात आली तर दोष कोणाचा आहे? दोष आपलाच राहील. आपले पूर्वज, आपले घराणे आपल्या सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. घराण्याला दोष लावण्याचे आपण कृत्य केले तर निश्चितपणे आपले जीवन आयुष्याची वाटचाल बरोबर होणार नाही, हे तितकंच खरे लक्षात ठेवा. हा शाप नाही, हा इतिहास आहे. खास करून आपण आई वडिलांशी जसे वागाल तसतसे आपले संसार होणार आहे. इतकेच काय, आपण श्राद्ध किती श्रद्धेने करतात, किती वेळ आपण श्राद्ध देतात, हे तसेच जीवन आयुष्यात आपले घडणार आहे. आपल्या हाती सर्व धनसंपत्ती तर दिले, परंतु साधा श्वास सुद्धा त्यांनी बरोबर नेलेला नाही.
त्या माता पिता पितर देवी देवतांना सोबत नेलेलं नसताना आपण संपूर्ण जीवन आयुष्य आपण आपल्या मर्जीने करा, पण श्राद्ध मात्र पितर देवी देवतांच्या मर्जीनेच करा. तरच सुखम भवतु, अन्यथा जीवन आयुष्यात दुःख येते. श्राद्ध हे केलेच पाहिजे. श्राद्ध वेळेवर तिथीनुसारच केले पाहिजे. श्राद्धास परिपूर्ण वेळ द्यायलाच पाहिजे. देवी देवतांची पूजा इतरांकडून केलेली चालेल, परंतु श्राद्ध हे त्यांच्या वंशांनीच करायला हवी. श्राद्धास सर्व वंशांनी हजर राहायला हवे. नाहीतर ज्यांनी जे जे जिथे जिथे असतील तिथे तिथे वेगवेगळे श्राद्ध करायला हवे. श्राद्ध सर्वप्रथम एकंदरीत कुटुंबात केलेली सर्वात उत्तम, अन्यथा प्रत्येकाने वेगवेगळे केले पाहिजेच. श्राद्ध मातृपितृ पक्षातील ही तिथी व निधनाची वेळ पाहूनच करावी. तिथी व निधनाची वेळ पाहून साध्य करून श्राद्ध केलेली शास्त्र संमतच असतात. श्राद्ध जी मंडळी निधन झालेली आहे व ती वास्तूत आहे, आपण राहत असलेल्या त्याच वास्तूत श्राद्ध करावे. निधन झालेल्या व्यक्ती ज्या रूममध्ये त्यांचे वास्तव्य जिथे अधिक होते, जिथे बेडरूम होते, तिथे श्राद्ध विधी व अन्नभोजन अर्पण करावे. श्राद्ध त्यांचे वास्तव्याची जागा, खोली, रूम स्वच्छ करावी. रंगरंगोटी करावी. स्वागत समारंभाच्या दारी तोरण लावावे. आपले मृत मातृपित्राचे स्वागत उत्तम रीतीने करावे. श्राद्ध पक्ष अशुभ मुळीच नाही. श्राद्ध पक्ष अशुभ नाही. आपल्याला तीर्थाटन करता येते, देवी देवतांचं पूजन करता येते. खरी तर श्राद्ध पक्षामध्ये घरीच राहिलेलं बरं. आणि देवी देवतांचं पूजनाच्या पहिले मातृपितृ पूजन रोज करायला हवे. हा दिवस दसरा दिवाळी सारखा साजरा करा. महाराज देवी देवतांच्या उत्सवापेक्षा अधिक महत्त्वाचे हे दिवस आहे. अंगणात सडा रांगोळी काढा, रोषणाई करा, वाजंत्री लावा. त्यांचे फोटो स्वतःच्या घरात लावा, सजवा. मातृपित्रांचे फोटो मोठे हवे तर आपण मोठे व्हाल. मातृपितृंचे आवडते अन्नपदार्थ श्राद्धपाना हवी. श्राद्धाला चांदी फार महत्त्वाची आहे. माता सतीने ज्या वेळेस यज्ञात उडी मारली ती पण माहेरीच होती, म्हणून मुलीचे घरचे अन्नपाणी सेवन करता येत नाही. आपण मुलीचे कन्यादान करतो, म्हणून दिलेल्या दानात आपण परत घेता येत नाही. मुलीला देण्याचा हक्क आहे, मुलीकडून आपणास घेण्याचा हक्क नाही. अन्न पाणी पण घेऊ नये. ही परंपरा वरील काळापासून सुरू झालेली आहे. कारण त्यामध्ये जी सती होती ती माहेरी यज्ञामध्ये उडी मारली होती. त्यावेळा माता सतीने देहत्याग केला हे शंकरांना समजले. त्यांनी तो यज्ञ ध्वस्त केला आणि प्रथम तांडव नृत्य केले. संताप उग्र झाला. शंकराच्या डोळ्यातून गळागळा अश्रू तप्त वाहू लागले. ते चांदीच्या रूपात वाहिलेले आहे. म्हणून श्राद्ध पक्षात चांदीच्या पात्रात अन्नभोजन देणे अति महत्त्वाचे आहे. श्राद्ध केले ते महत्त्वाचे होते. म्हणूनच मातृपितृ श्राद्ध भोजन योग्य जागी चांदी पात्रात व त्यांचे आवडते पदार्थात भोजन केले तरच ते श्राद्ध होते. श्राद्ध पानातील पदार्थ सर्व वंशांना प्रसाद म्हणून वाटावा. तो कोणालाही गाईला, पशूंना, पक्ष्यांना देऊ नये किंवा टाकू नये. तो सर्व वंशांनी ग्रहण केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. असो, ज्यांना चांदीचं भोजन करता येत नाही त्यांनी निदान मग चांदीचा ग्लास, चांदीची वाटी, चांदीचा चमचा जेवढा असेल तेवढा शक्य आपण करायला हवं. आता त्यांनी आपल्याला एवढं देह दिलेलं आहे. देहाची किंमत आपल्याला मोजता येणार नाही इतकी आहे. म्हणून चांदीचं पात्र घेणं काही मोठं नाही. आपण हजारो लाखो रुपयाचा रंग देतो, लाखो रुपयाची गाडी घेतो, वस्त्र वापरतो आणि मग चांदी ठेवत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आता आपणास माहिती पडलं आहे तर निश्चितच चांदीच्या भोजनात काम. 8/9/2025 इंग्रजी सप्टेंबर महिना, भाद्रपद कृष्ण महिना, प्रतिपदा दक्षिणायन, प्रथम दिवस सोमवार, समापन दिवस 21 तारीख, तिथी अमावस्या, सूर्यग्रहण. सर्व पितरांचा भोजनाचा दिवस. श्राद्ध करावे असा हा प्रश्न आपण बघितलेला आहे या ठिकाणी. आणि असं असताना आपण या ठिकाणी बघत असतानाच आपण या श्राद्ध कसे करावे, काय करावे, कुठल्या तिथीला करावे, कसे करावे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता हा समापन इथेच करूया. अधिक माहिती आपण दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये जारी करूया.
ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझे विचार आपल्याला आवडत असेल तर हे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. एवढंच सहाय्य मला आपणाकडून हवं आहे. आणि ज्यांना यंत्रसिद्धी असेल त्यांनी अवश्य मागवावी. 7x11 पाकिट घ्या, त्याच्यावर आपला पत्ता लिहा, त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालून माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. आपल्या पाकिटामध्ये आमचा विभाग अवश्य त्याच्यात 3 यंत्रसिद्धी घालून आपणाला पाठवण्यात येतील. आपण त्या अभिमंत्रित असल्या कारणाने त्याला आपल्याला पूजापाठ करण्याची गरज नाही, मुहूर्त पाहण्याची गरज नाही. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठे नाही. व्हॉट्सअपद्वारे माहिती प्रसारण सुरू झालेलं आहे, सेवा देण्याचं कार्य सुरू झालेलं आहे. त्याचा लाभ ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा. जाणकार ज्योतिषाची जी आवश्यकता असते, म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येकाने जन्मकुंडली करून घेणं आवश्यक आहे. जन्मकुंडली कॅम्प्युटरची असत्य असते. ज्याच्यावर जन्माक्षर जन्मांक लिहिलेले असतात ते पण कुंडली अपूर्ण असते. ज्या कुंडलीमध्ये जन्मयोग, जन्मस्वभाव, त्यानंतर आरोग्य, त्यानंतर विद्या, त्यानंतर व्यवसाय, नोकरी, विवाह, संतती, भाग्य, जीवनाचा उत्तरार्ध, यंत्रसिद्धी आणि आपण करणारे व्रतवैकल्याचं समापन, इतरत्र उपासना ह्या हवी याच्या कुंडल्या हव्या. आपण जे जन्मकुंडली करतो ती फार महत्त्वाची आहे. तर आपण पहा, ज्या वेळेला विवाह आपल्याला करायचा असेल त्यावेळेला विवाहाची कुंडली आपल्याला लागणार आहे आणि आपण ज्या या कुंडल्या करतात त्याच्या विवाहाची कुंडली नसते. आपल्याला नोकरी व्यवसाय करायचा असेल तर त्यावेळेला व्यवसायाच्या कुंडलीवरून बघावे लागते. आपण जे करतात त्या कुंडलीमध्ये व्यवसायाची किंवा नोकरीची कुंडली नाही. म्हातारपण कसं जाईल हे आपल्याला बघायचं असेल तर म्हातारपणी जीवनाचं उत्तरार्थी कुंडली हवी असे, पण ते पण कुंडली या कुंडलीत नसतात. म्हणजे या कुंडली पण खऱ्या अर्थाने कुंडलीच नसतात. जाणकार ज्योतिष यासाठी हवे असतात. असो, कार्यक्रम समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकरांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.